इकडे बीड शहरामधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये बीड विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र वाटप केलं जात आहे। या मतदान यंत्र वाटपाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्र जी वाटप करण्याचं काम सध्या महसूल प्रशासनाकडे सुरू आहे ते बीड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावरती आपण बघतो की या ठिकाणी प्रत्येकाला टेबल क्रमांक दिलाय। त्या टेबल क्रमांकावरती कुठल्या मतदान केंद्रापासून कुठल्या नंबरपर्यंत हे मतदान यंत्र भेटणार आहेत। आपण बघता की मतदान यंत्र सगळे सज्ज आहेत, ज्याची नंबरिंग केलेली आहे। आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याची ऑर्डर दिली जाते आणि ती ऑर्डर घेऊन इथं येतात कर्मचारी आणि कर्मचारी आल्यानंतर ते मतदान यंत्र घेऊन आपल्याला इच्छित स्थळी ज्या ठिकाणी प्रशासनाकडून त्यांना डिप्लॉय करण्यात आलं त्या ठिकाणी जातात आणि मतदान यंत्र लावण्याची प्रक्रिया सुरू होते। हीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मुख्यालयी सुरू आहे। परळीमध्ये, माजलगावमध्ये, गेवराईमध्ये, आष्टीमध्ये, बीडमध्ये आणि केजमध्ये अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं, जिथे मतदान यंत्र घेऊन ही सगळी मंडळी आता मतदान केंद्रापर्यंत पोहोचत आहेत। यांच्यासोबत यांचे सहकारी कर्मचारी आहेत, पोलीस आहेत आणि हे सगळे ज्यावेळी मतदान केंद्रापर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी हे लोक सज्ज होतील। कॅमेरामन कृष्णा खापरेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।